कारंजा लाड तालुक्यातील ग्राम खेरडा जिरापुरे येथे भागवत सप्ताह संपन्न। कीर्तनकार, प्रबोधनकार, काल्याचे कीर्तन तसेच महाप्रसाद मोठ्या उत्साहात गावकरी सहभागी। कारंजा लाड प्रतिनिधी। कारंजा लाड तालुक्यातील ग्राम खेरडा जिरापुरे येथे मोठ्या उत्साहात भागवत सप्ताह संपन्न झाला असून या सप्ताहामध्ये प्रबोधनकार, कीर्तनकार आणि विविध माध्यमातून भागवत सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। यामध्ये अखेरच्या दिवशी संपूर्ण गावातील आणि गावाबाहेरचेही इतर ठिकाणाहून पाहुणे मंडळी कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी झाली होती। गावातील आज समाप्तीच्या दिवशी संपूर्ण गावामधून शोभायात्रा काढण्यात आली। काल्याचे कीर्तन करणारे हरिभक्तपरायण महेश महाराज मारवाडी यांच्या वाणीतून संपन्न झाले। शोभायात्रेमध्ये त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला। प्रत्येक ठिकाणाहून भक्तांनी त्यांचे पाय धुवून आणि त्यांचे दर्शन घेऊन स्वागत केले। हा कार्यक्रम गेल्या 17 वर्षापासून निरंतर होत असतो। मागच्या वर्षी देखील याचप्रमाणे सुद्धा हा कार्यक्रम संपूर्ण गावातील मंडळी व तसेच बाहेरगावातील देखील मंडळी सहभागी झाली होती। गावातील सरपंच सौ अर्चना अमोल बिजवे आणि ग्रामपंचायतमधील काही सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमाशी संवाद साधला। त्यांनी संपन्न झालेल्या भागवत सप्ताह कार्यक्रमाचा विशेष माहिती प्रदान केली। अवश्य बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बातमीला शेअर करा। मुलाखत मोनाली मॅडम, छायांकन विनोद कुमार सर, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि पुन्हा एकदा आलेलो आहे आपण खेरडा या गावामध्ये। कारंजा जवळचे गाव आहे। तर येथे श्री हटेश्वर संस्थान खेरडा या मंदिरामध्ये आपण सध्या थांबलेलो आहे आणि येथे महाशिवरात्री निमित्ताने भागवत सप्ताहाचाही कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच निमित्ताने आज शेवटच्या दिवशी सुद्धा एक कार्यक्रम गावकऱ्यांनी आयोजित केलेला आहे। आणि मला आपला संपूर्ण परिचय आणि या कार्यक्रमाचं काय औचित्य साधून तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल थोडे सांगावे। माझं नाव राजूभाऊ जिरापुरे। आमच्या सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने आणि हटेश्वर संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कथेचे आयोजन केलेले आहे। त्यामध्ये कथावाचक हरिभक्तपरायण महेश महाराज मारवाडी यांच्या अमृततुल्य वाणीतून संपूर्ण गावांनी त्यांचं म्हणजे समाज प्रबोधन ऐकलं आहे। त्यामध्ये समाज, राष्ट्र, संस्कृती ही जपण्याची त्यांनी दिशा दाखवली आणि त्यामध्ये कथेची यजमान सुजित भाऊ ठाकरे, त्यांच्या धर्मपत्नी ह्या होत्या आणि हटेश्वर संस्थानचे अध्यक्ष अमोल भाऊ बिजवे आणि त्यांच्या धर्मपत्नी सरपंच ह्या सुद्धा सहकारी होते आणि समस्त गावकरी मंडळींचा यामध्ये सहभाग आहे। तर हा जो कार्यक्रम होतो तो सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने होतो आणि सर्वजण इथं सर्व धर्म समभावा या नायाखाली सगळेजण सामील होतात आणि अतिशय आनंदात असा हा कार्यक्रम पार पडतो। कार्यक्रमामध्ये दिवसा कथा होते, रात्रीचे कीर्तन होते आणि समाप्तीच्या दिवशी पहिले काल्याचं कीर्तन होते आणि नंतर महाप्रसाद होतो। सर्व गावकरी मंडळी याच्यामध्ये सहकार्य करतात। आमचे त्यामध्ये निशान भाऊ, रमेश काकाजी हे सर्वजण म्हणजे सर्व गाव संपूर्ण असं एकोप्यानं राहून चांगलं समाज प्रबोधन घेऊन घेत आहे। याच्यामध्ये राष्ट्र, धर्म, संस्कृती आणि आपला धर्म जागृत ठेवणे ह्या गोष्टी महाराजांनी अतिशय अमृततुल्य वाणीतून मांडल्या आणि समस्त गावकरी मंडळींचे मी समस्त हटेश्वर मंदिरातर्फे आभार व्यक्त करतो। सर नमस्कार, आपला परिचय सांगा आणि या कार्यक्रमाबद्दल थोड़ी माहिती। मैं मनोहर रामकृष्ण जिरापुरे मेरा नाम है। मैं मैडम स्पेशली इस प्रोग्राम के लिए नागपुर से आया हूँ और मुझे हर साल पता बोलते हैं लोग कि बहुत अच्छा प्रोग्राम होता है, आप आ जाइए। तो मुझे इनकी जो बुलावा है खींच के लाया है और आने के बाद ऐसा लगा कि गांव के पूरे लोग इकट्ठा होकर इस प्रोग्राम का अच्छा एंजॉय करते हैं और कथावाचक जो है बहुत ही अच्छी तरह का प्रेरणादायक लोगों को सलाह देते हैं और लोगों के उसका इफेक्ट आता है। लोग अच्छी तरह उसके बाद कथा सुनने के बाद लोगों को इफेक्ट आने के बाद लोग अच्छी तरह एक साथ मिलजुल के रहते हैं यहाँ के गांव के लोग। और आप नागपुर से यहाँ पर आए हैं तो आपने क्या आनंद लिया इस कार्यक्रम में? मैं कल से आया हूँ, बहुत ही एंजॉय कर रहा हूँ यहाँ पे। कल यहाँ पे एक कथा सुनी मैंने और बहुत ही अच्छी कथा थी और कल कीर्तन भी था एक महाराज का। कीर्तन में बहुत ही अच्छा उन्होंने संदेश दिया लोगों की कैसा रहना चाहिए, हिंदू धर्म क्या है, अपना रामायण क्या है, महाभारत क्या है, उसके लिए सबने जानकारी लेना चाहिए और उसके हिसाब से रहना चाहिए। अपना हिंदू धर्म को बढ़ावा देना चाहिए और अपनी आस्था का सम्मान करना चाहिए। इस तरह से मुझे
माननीय सरपंच ताई आपल्याशी जुळलेले आहेत. तर नमस्कार ताई, आपला संपूर्ण परिचय माध्यमाद्वारे करून द्यावा आणि काय वाटतंय तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल ते सांगा. आमचा कार्यक्रम खूपच छान होतो. सगळे गावकरी मिळून एकत्र सुख समाज सगळा आनंद घेतो. तर गावकरी म्हटल्याच्या नंतर सर्व समाज त्यामध्ये आला. मग तुम्ही काय सांगाल की फक्त एकाच समाजासाठी की सर्व धर्मच आले पाहिजे यामध्ये? नाही, सगळे धर्म आले पाहिजे. आणि मग त्यातून विकास घडवण्याचं काम करताय की फक्त आपण भागवत सप्ताहाचंच काम केलंय? नाही, भागवत सप्ताह सुद्धा केला आणि सगळे काम विकासाचे काम चालू आहे. अच्छा, हां. ठीक आहे. नमस्कार दादा, तुमचा संपूर्ण परिचय आणि काय सांगायचंय तुम्हाला कार्यक्रमाबद्दल? माझं नाव सुजित प्रदीप ठाकरे आणि मी खेरडा येथे राहणारा आहो आणि मी या कथेचा यजमान म्हणून 7 दिवस कथा ग्रहण केली आणि आनंदात साजरी पाडली आणि खूप मला उत्साह वाटला. मी पहिलंच वर्ष आहे बसलो त्या कथेमध्ये, पण मला 7 दिवस कसे गेले ते कळले बी नाही आणि माझे 2 शब्द बोलून मी संपवतो. चला आपण माझं नाव निशांत पाटील. दरवर्षीप्रमाणे आमच्या इथं यंदा 17 वर्ष आहे. सर्व समाज बांधव एकत्रित येतात. सर्वप्रथम आमचे संस्थानचे अध्यक्ष अमोल भाऊ बिजवे आणि सरपंच अर्चनाताई बिजवे, त्याच्यानंतर यजमान सुजित पाटील आणि रुपालीताई, त्याच्यानंतर समाजसेवक राजूभाऊ जिरापुरे, त्याच्यानंतर पाहुणे मंडळी गावातल्याच पण प्रतिष्ठित व्यापारी नागपूरहून आलेले आहे आणि आमचे समाजसेवक आमचे ज्येष्ठ बंधू माजी सरपंच कृषी संचालक आहे रमेश भाऊ जिरापुरे आणि सर्व इतर सर्व वर्ग, सर्व धर्मसमभाव या प्रतिष्ठित आमचं गाव. आणि त्या निमित्तानं वर्षभर बाहेरगावी कोणी कुठं असो, हे आमचे पाहुणे म्हणजे प्रतिष्ठित भाऊ व्यापारी हे नागपूरहून आलेले आहेत. तसेच बरेच पाहुणे इथं आज आतमध्ये सुद्धा बसलेले आहे. बाहेरगावी जरी असले, या निमित्ताने या कार्यक्रमाला न बोलवता, मानाची वाट न पाहता स्वतः आपल्या तारखेवर हजर होतात आणि गावाचा शोभा वाढवतात. मी एवढंच सांगू इच्छितो, कोणी धनांत श्रीमंत असन, कोणी मनानं श्रीमंत असन, पण हा कार्यक्रम 3 ते 4 लाखापर्यंत आहे. ग्राम आमचं एवढं मोठं नाही आहे. साधारण आमच्या गावात 1-1.5 लाख वर्गणी होऊ शकते, पण हटेश्वराची आमच्यावर कृपा आहे. कोण्या तऱ्हेने येते हे आम्हाला माहित नाही एवढे रुपये, पण दरवर्षी येतात. अजून आम्हाला नुपर आलेली नाही आहे या कार्यक्रमात. मी एवढंच सांगू इच्छितो की सर्व धर्म आमच्या गावात वादविवाद, कसलाही वादविवाद नाही आणि आमच्या गावात हा कार्यक्रम एक रूपेनं पार पडला. शेवटी सनातन धर्म हा श्रेष्ठ, हेच मी एक सांगू इच्छितो.